सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, नवीन मुंबई पोलीस भरती तमाम महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर व आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर सर्वांसाठीच खुशखबर आहे। तर आता तुमच्या ग्राउंडच्या तारखा आणि वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। तर ग्राउंड फिक्स झाले आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या जागा वाढमुळं ग्राउंड आता या ठिकाणी ग्राउंडची वेळापत्रक व तारीख जाहीर करण्यात आलेलं आहे। मुंबईच्या या ठिकाणी जागांमध्ये वाढ झालेली आहे म्हणून या ठिकाणी नवीन ग्राउंडची तारीख आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। तर आता जागा वाढल्यामुळं तुमचं ग्राउंड खूप लेट होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते लेट कधीपर्यंत होईल, 2 महिन्यानंतर होईल का 3 महिन्यानंतर, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी खुशखबर व आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। किंवा मार्च महिन्यामध्ये होईल, लवकर होणार आहे किंवा लेट होणार आहे, जागा वाढल्यामुळं या ठिकाणी ग्राउंडवरती परिणाम झालेला आहे का, मुंबईचं ग्राउंड कधी होईल, पुण्याचं कधी होईल, सर्व मी तुमच्यासाठी अपडेट घेऊन आलेलो आहे। आणि जागा वाढल्यामुळं विद्यार्थ्यांना जो काही फायदा झालेला आहे तो फायदा कसा होणार आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे की एका जागेसाठी किती उमेदवार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्पिटिशन किती असणार आहे, काय असणार आहे, पुरुष किती आहे, महिला किती आहे, अर्ज किती आले, सर्व या ठिकाणी मुंबईबद्दल हा व्हिडिओ प्रॉपरली असणार आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्याने कुठेही अर्ज करू द्या, त्याने मुंबईला केला, पुण्याला केला किंवा नाशिक असो किंवा छत्रपती संभाजीनगर, तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये कुठे पण अर्ज केलेला असेल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकतात मुंबई पोलीसची ही जाहिरात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आता सांगणार आहे की तुमचं ग्राउंड कधीपर्यंत होईल। त्याच्या अगोदर तुम्हाला एका जागेसाठी किती उमेदवार बसले, नेमक्या जागा किती वाढल्या, पुरुषांच्या किती, महिलांच्या किती, कॉम्पिटिशन कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर बघा, मुंबईच्या अगोदरच्या जागा आहे तुम्हाला माहिती आहे 2459 जागा टोटल आहे, ठीक आहे, मागच्या। आणि आत्ता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तर ती वाढ कशी करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एका जागेसाठी किती उमेदवार बसले, अर्ज किती आले, कॉम्पिटिशन कसं आहे ते मी आता तुम्हाला सांगतो। हे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी तुम्हाला किती विद्यार्थ्यांना हरवायचं आहे आणि तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे, ठीक आहे, ते मी तुम्हाला सांगतो। त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगणार की ग्राउंड एक्झॅक्टली जागा वाढल्यामुळं कधी होणार आहे, ठीक आहे। तर व्हिडिओला पूर्णपणे शेवटपर्यंत बघा। तर बघा, समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहू शकतात पोलीस भरती जागा वाढ खुशखबर आणि ग्राउंड वेळापत्रक जाहीर। जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होणार, त्याच्यामध्ये मुंबई असो, पुणे असो किंवा अदर कुठलेही जिल्हे असू द्या। आता बघा, मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे आणि किती तुम्हाला या ठिकाणी मार्क घ्यायचे की जेणेकरून तुम्ही पोलीस होऊ शकतात। यावर्षीचा या ठिकाणी पूर्णपणे पॅनल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, ठीक आहे। तर बघा, CP मुंबई 2024ची भरती, 2024च्या भरतीला जागा किती होत्या म्हणजे मागच्या वर्षी जी 17,000 जागांसाठी भरती झाली त्याच्या म्हणतोय आपण, तर त्याच्या ठिकाणी जागा होत्या 2572 जागा होत्या, पुरुषांच्या 1805 जागा होत्या, किती 1805, महिलांच्या या ठिकाणी बघू शकतात 767 जागा होत्या आणि मागच्या भरतीमध्ये 3,53,000 विद्यार्थ्यांनी टोटल अर्ज केलेले होते। त्याच्यापैकी पुरुषांचे अर्ज होते 2,81,000, ठीक आहे, आणि महिलांचे 72,000 अर्ज त्यावेळेस आलेले होते ज्यावेळेस 17,000 जागांसाठी पोलीस भरती झाली मागच्या वेळेची, ठीक आहे। आणि जर आपण प्रमाण चेक केलं मग त्या भरतीमध्ये काय होतं मित्रांनो की या ठिकाणी प्रमाण जर चेक केलं तर एका पुरुषाच्या जागेसाठी 155 विद्यार्थी बसलेले होते पुरुष आणि एका महिलेच्या जागेसाठी 93 ते 94 या ठिकाणी महिला बसलेल्या होत्या 2024च्या भरतीमध्ये। म्हणजे या भरतीच्या अगोदर जी भरती झाली ना त्याबद्दल आपण हे बोलतोय, ठीक आहे। हे त्या भरतीबद्दल झालं। आत्ताच्या पोलीस भरतीचं पूर्णपणे या ठिकाणी जी माहिती समोर आलेली ती मी तुम्हाला आता देतो। CP मुंबई 2025, आता यावर्षी अगोदर किती जागा होत्या, 2459 जागा होत्या, ठीक आहे। त्याच्यानंतर पुरुषांच्या या ठिकाणी 1720 जागा तुम्ही समोर बघू शकतात, महिलांच्या 739 जागा होत्या आणि आता पोलीस भरतीमध्ये टोटल अर्ज आलेले या ठिकाणी समजा 2,68,000, समजा 70,000 असतील, 2-4,000 5,000 मागं पुढं होऊ शकतात, ठीक आहे। हे तुम्हाला समजण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे, ठीक आहे। 2,68,000 आपण याच्यामध्ये पकडलं आणि पुरुषांचे जर टोटल चेक केलं तर 2,21,000 पुरुषांनी अर्ज केलेले, महिलांचे 47,000 अर्ज आलेले, म्हणजे 2459 जागांसाठी जर आपण टोटल कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी जवळपास एका जागेसाठी 128 पुरुष बसलेले होते,
ज्यावेळेस जागा वाढलेल्या नव्हत्या त्यावेळेस एका जागेसाठी किती 128 पुरुष आणि महिला 63 बसलेल्या होत्या एका जागेसाठी. हे समोरचं तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. आता जागा वाढल्या आणि नवीन जे काही नमुना तयार झाला आहे तो मी तुम्हाला समोर आता डिटेलमध्ये देतो. तर जागा टोटल या ठिकाणी वाढलेल्या आहे 1000च्या जवळपास. टोटल आता जागा किती लक्षात घ्या. CP मुंबई 2025 नवीन जागा वाढल्यानुसार नवीन तुमच्या समोर नमुना मी घेऊन आलेलो आहे. अगोदर जागा होत्या 2459. किती? 2459. आता किती आहे या ठिकाणी? 3521 जागा आहे. म्हणजे 1000च्या वरती जागा वाढलेल्या आहेत. ही तुमच्यासाठी खुशखबर आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. तर आता नवीन जागा वाढीनुसार या ठिकाणी 3521 टोटल जागा आहे. ठीक आहे. लक्षात घ्या. पुरुषांच्या टोटल 2464 जागा आहे. म्हणजे मागच्यापेक्षा जागा वाढलेल्या आहेत 1000. ठीक आहे. 2464 जागा पुरुषांसाठी आताच्या कंडिशनमध्ये मुंबईला आणि महिलांच्या 1057 जागा आहे. त्याच्यानंतर पुरुषांचे किंवा महिलांचे टोटल आलेले अर्ज किती आहे? 2,68,000 टोटल अर्ज आलेले आहेत. याच्यापेक्षा 5,000 कमी जास्त असू शकतात. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 2,68,000 टोटल अर्ज आलेले आहे. त्याच्यानंतर पुरुषांचे बघितले तर 2,21,000 पुरुषांचे अर्ज आलेले. त्याच्यानंतर महिलांचे 47,000 अर्ज आलेले मुंबईला. आपण याच्यामध्ये जर प्रमाण चेक केलं तर एका जागेसाठी पुरुष 89 बसलेले, 89 पुरुष एका जागेसाठी बसलेले मुंबईला आणि महिला 44 बसलेले एका जागेसाठी. तर बघा हीच तुमच्यासाठी खुशखबर होती. तर एका जागेसाठी 44 महिला आणि एका जागेसाठी या ठिकाणी 89 पुरुष बसलेले आहेत. आणि मागच्या ज्यावेळेस जागा वाढलेल्या नव्हत्या त्यावेळेस 128 पुरुष एका जागेसाठी होत्या आणि महिला या ठिकाणी 63 होते. ठीक आहे. सांगण्याचा मुद्दा काय आहे की जागा वाढल्यामुळं तुम्हाला कॉम्पिटिशन कमी झालं आणि ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. जागा कुठंच वाढलेल्या नाही, फक्त मुंबईला वाढलेल्या आहेत आणि ह्या भरतीमध्ये ते लागू करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तरी तुमच्या सर्व या ठिकाणी विद्यार्थी मित्रांसाठी त्याच्यामध्ये पुरुष असो किंवा महिला तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आहेत. 1000 जागा आता वाढलेल्या आहे. त्याच्यामुळे तुम्हाला निवेदन आहे की जास्तीत जास्त तयारीला लागा, जास्तीत जास्त तयारी करा की जेणेकरून तुम्ही पोलीसमध्ये भरती होऊ शकतात. कारण जागा वाढल्या म्हणून कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे, परंतु एवढं पण कमी नाही झालं. नॉर्मली थोडंफार कॉम्पिटिशन कमी झालं. त्याच्यामुळं प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. तर ही मुंबईच्या मुलांसाठी गुड न्यूज होती. आता गुड न्यूज अशी आहे की तुमचं ग्राउंड कधी होईल? सर ग्राउंड कधी होईल, ग्राउंड कधी होईल? भरपूर विद्यार्थी नेहमी विचारता. आता जागा वाढलेला आहे याचा काही ग्राउंडवरती परिणाम होईल का? तर जागा वाढल्या या ठिकाणी परिणाम काहीच होणार नाही आहे. तुमचं ग्राउंड ज्या वेळेस व्हायचं त्यावेळेस होणार आहे. आता ग्राउंड एक्झॅक्टली कधी होईल सर ते तुम्ही आम्हाला सांगा. तर तुमचं जे काही ग्राउंड आहे आता सध्या तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही लहान लहान जिल्हे आहे त्यांचं ग्राउंड आहे फेब्रुवारीपासून 11 तारखेला सुरू होणार आहे. मग त्यांचं ग्राउंड कंप्लीट झाल्यानंतर आपल्या मुंबईचं मार्च एप्रिल महिन्यामध्ये ग्राउंड सुरू होणार आहे. मार्च एप्रिल महिन्यामध्ये त्याच्यानंतर ग्राउंडचा कट ऑफ लागेल मग लेखी वगैरे. तुम्हाला आता एक गोष्ट मी स्पष्ट सांगून देतो, अजून 1.5 ते 2 महिने तुमचं मुंबईचं ग्राउंड होणार नाही आहे, एवढं मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. अजून 1.5 महिन्याच्या वरतीच 1.5 महिन्यानंतरच मुंबईचं ग्राउंड सुरू होणार आहे, एवढं तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो. त्याच्यामुळं वेळ भेटतोय तर जास्तीत जास्त तयारी करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. मग लेखी परीक्षा असो किंवा ग्राउंड असो. तर बघा ही तुमच्यासाठी खुशखबर होती. मुंबईला 1000 जागा जवळपास वाढलेल्या आहेत, 1000च्या वरती आहे. ठीक आहे. तुम्ही लक्षात घेऊन घ्या किती वाढलेल्या आहेत. तर ही तुमच्यासाठी खुशखबर होती. तुम्हाला कॉम्पिटिशन कमी झालं आहे पूर्णपणे. मी तुम्हाला नमुना दाखवला. एका जागेसाठी किती पुरुष बसताय, किती महिला बसताय, कॉम्पिटिशन कसं असणार आहे. ग्राउंड यावेळेस थोडं हार्डच जाणार आहे कारण विद्यार्थी या ठिकाणी प्रॉपर 2-2, 3-3 भरत्यापासून तयारी करताय. काही खूप जुने विद्यार्थी आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त तयारी करा, प्रॅक्टिस करा, चांगले मार्क मिळवा. सर्वांना या ठिकाणी ऑल द बेस्ट आहे. जागा वाढल्या त्याच्याबद्दल सर्वांचंच अभिनंदन करतो कारण सगळेच आता जोरात तयारीला लागा. ठीक आहे. ग्राउंड तुमचं कधी होणार आहे मी बोललो, 2 महिने अजून तुमच्या ग्राउंडला वेळ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी लहान लहान जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे त्यांचं ग्राउंड 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आय होप व्हिडिओ आवडलेला असेल. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. कुठं अर्ज केला, काय केला, कमेंटमध्ये सांगा. आपला नंबर आहे 7248994648. याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. काही अडचण असल्यास विचारायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.